आज आपल्याला 8वं लेक्चर पाहिजे बा वर्क अँड एनर्जी हा जो चॅप्टर आपण शिकवायला घेतलाय. इन दिस पर्टिक्युलर चॅप्टर टुडे वी आर गोइंग टू सी द फायनल टॉपिक दॅट इज थेरोटिकल पार्ट. आपल्याला शेवटचा थेरोटिकल पार्ट आपल्याला पाहायचा आहे. असला काय ते थेरोटिकल पार्टचं नाव तर इट इज नथिंग बट द पॉवर. पॉवर म्हणजे काय तर वर्क, एनर्जी आणि पॉवर. राईट, हे तीन कन्सेप्ट आपल्याला या चॅप्टर मध्ये पाहायच्या होत्या. वर्क म्हणजे काय ते आपण शिकलो, एनर्जी म्हणजे काय ते शिकलो, एनर्जीचे दोन टाइप्स आपण शिकलो, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी, ते आपण त्या ठिकाणी शिकलो. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला डिराईव्ह केला आपण 1/2 mv². पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला mgh. हा फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जीचा आहे. कायनेटिक एनर्जी डेफिनेशन, पोटेन्शियल एनर्जी डेफिनेशन, त्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहिल्या. नंतर आपण काय पाहिलं, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बरोबर, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. अशा प्रकारे एनर्जी कन्झर्वेशनचे एक लॉ पाहिला आपण सर्वांनी, राईट की नाही. एनर्जी कन्झर्वेशनच्या लॉच्या नंतर आपण काय पाहिलं सांगा, फ्री फॉल म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय फ्री फॉल, द मोशन ऑफ द बॉडी इन द डाउनवर्ड डायरेक्शन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ओनली ग्रॅव्हिटी, इट इज कॉल्ड एज फ्री फॉल. फ्री फॉल आपण शिकलो. फ्री फॉलच्या नंतर आपण काय शिकलो की कन्झर्वेशन ऑफ एनर्जी ड्युरिंग द फ्री फॉल. फ्री फॉल मध्ये कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी कशा कन्वर्ट होतात, परंतु टोटल एनर्जी ऑफ द बॉडी रिमेन्स कॉन्स्टंट, तर ते आपण त्या ठिकाणी शिकलो फ्री फॉल मध्ये. आणि आज आपल्याला शेवटचा टॉपिक जो आहे परीक्षा, इट इज नथिंग बट द पॉवर. तर पॉवर नावाचा जो टॉपिक आहे तो आपण सुरू करतोय. लेट स्टार्ट द काय सांगा टॉपिक टुडे, इट इज नथिंग बट द काय सांगा पॉवर. आता व्हॉट इज मीन बाय पॉवर. पॉवरला मराठीमध्ये शक्ती असं म्हणतात, राईट, ठीक आहे. शक्ती, पॉवर मीन्स काय सांगा शक्ती. आता पॉवर म्हणजे काय तर लक्षात घ्या की तुम्हाला एक साधं उदाहरण पहिले मी देतो आणि मग आपण त्या ठिकाणी काय करूया सांगा, त्याची पॉवरची कन्सेप्ट पाहूया. व्हॉट इज मीन बाय पॉवर, त्याची डेफिनेशन आपण नंतर पाहूया. मला काय करायचं लक्षात, या ठिकाणी एवढा एक मातीचा ढीग जो आहे लक्षात, हा मातीचा ढीग आहे, बरोबर, ठीक आहे. हा ढीग जो आहे मातीचा, बरोबर, ठीक आहे. तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी वाहून इथे न्यायचं आहे लक्षात, आलं लक्षात, ठीक आहे. इट इज काय सांगा टेकन फ्रॉम दिस साइड टू दॅट साइड, त्या साइडला त्याला मला नेऊन वाहून न्यायचं आहे, तर सर्वांना इट इज कॅरीड ऍट दॅट साइड. आता मला सांगा, इफ आय काय सांगा अप्लाय द ट्रॅक्टर, मी जर ट्रॅक्टरने हा काय केला सांगा ढीग वाहायला लावला, तर माझ्या असं लक्षात येते की ढीग संपूर्ण वाहणार आहे का ट्रॅक्टर, येस वाहणार आहे, वादच नाही. पण ट्रॅक्टरला काय केलं सांगा 5 डेज लागले. किती दिवस लागले सांगा, 5 दिवस लागले. नीट लक्ष दे मी काय सांगतो, लक्षात, ठीक आहे. आता ट्रॅक्टरला 5 दिवस लागले, त्याच्याच ऐवजी मी काय केलं, एखादा मोठा ट्रक लावला ट्रक लावला. ट्रक लावायला माझ्यासाठी की 2 दिवसामध्येच काय केलं, तो मातीचा ढीग ट्रकने काय केलं सांगा त्या ठिकाणी नेऊन टाकला. हे लक्षात, ठीक आहे. तर सांगायचा मुद्दा असा लक्षात घ्या की ट्रॅक्टरला सेम काम, वर्क इज सेम, तेच काम करायला ट्रॅक्टरला किती दिवस लागतात, 5 दिवस लागतात. आणि तेच काम करायला ट्रकला किती दिवस लागतात सांगा, 2 दिवस लागतात. म्हणजे काम करण्याचा जो दर आहे, द रेट ऑफ वर्क डन इज फास्टर इन काय सांगा ट्रक. म्हणजे ट्रक हा फास्ट काम करतो. ट्रक काय करतो सांगा, थोडंसं फास्ट काम करतो. कोणापेक्षा, ट्रॅक्टर पेक्षा. तर त्या सर्वांना ठीक आहे, म्हणजे ट्रॅक्टर पेक्षा ट्रक फास्ट काम करतो, येते लक्षात, ठीक आहे. मग वर्क करण्याची जी ऍबिलिटी आहे, रेट ऑफ वर्क डन इज फास्टर ऑफ काय सांगा ट्रक एज रेट ऑफ काय सांगा ट्रॅक्टर. मग ही जी काही कार्य करण्याची काही दर असतो त्याला आपण काय म्हणतो सांगा पॉवर असतो. म्हणून आपण म्हणायचं की पॉवर ऑफ ट्रक इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ काय सांगा ट्रॅक्टर. पॉवर ऑफ ट्रक इज ग्रेटर दॅन काय सांगा ट्रॅक्टर. चला आता दुसरे मी काय एक उदाहरण देतो. कोण फास्ट काम करतं त्याची पॉवर जास्त. ट्रॅक्टर काय करतो, काम तर दोन्ही करणार आहे. हा ढीग त्याला उचलायला 5 दिवस लागतील, ट्रकला किती दिवस लागतात, 2 दिवस. मग हू मेक्स द फास्टर वर्क, ट्रक. दॅट्स व्हाय वी कॅन से दॅट द पॉवर ऑफ ट्रक इज ग्रेटर दॅन काय सांगा ट्रॅक्टर. ट्रॅक्टर पेक्षा ट्रकची पॉवर कशी जास्त असं आपण म्हणतो. हे लक्षात, ठीक आहे. चला आणखी एखादं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊयात. लक्षात द्या, एखाद्या माणसाला काय करायचं, विहिरीतून पाणी काढायचे लक्षात, बरोबर, ठीक आहे. पर्सन हॅज टू काय सांगा ड्रॉ वॉटर फ्रॉम द वेल मधून त्याला काय करायचं, पाणी बाहेर काढायचं. नीट लक्षात घ्या. आता काय करायचं लक्षात, एक पहिले ए नावाचा पर्सन जो आहे ना तो काय करतो सांगा 10 बकेट्स काय करतो सांगा 10, किंवा आपण एक काम करू 20 बकेट्स घेतो लक्षात, 20 बकेट्स, बरोबर, ठीक आहे. इन काय सांगा 2 आवर्स. पहिला माणूस मी लावला, त्या ठिकाणी काय केलं, 20 बकेट्स काढले. किंवा एक काम करतो मी थोडासा मोठा आकडा घेतो, 70 बकेट्स. पहिला जो माणूस लावला त्याने काय केलं, 70 बकेट्स काढले. किती आवर्स मध्ये, 2 आवर्स मध्ये. बरं का लक्षात मी काय सांगतोय. तर बी नावाचा पर्सन जो आहे इथं पर्सन ए आणि काय सांगा पर्सन बी. पर्सन ए आणि हिअर इट इज काय सांगा पर्सन बी. बी नावाचा जो पर्सन आहे त्याने काय केलं लक्षात घ्या, 100 बकेट्स काढल्या लक्षात, 100 बकेट्स इन काय सांगा 4 आवर्स. लक्षात, ठीक आहे. ए नावाच्या पर्सनने 70 बकेट्स 2 आवर्स मध्ये ड्रॉ केल्या पाण्याच्या, आणि बी नावाच्या पर्सनने काय केलं 100 बकेट्स इन 4 आवर्स काढल्या. आता मला सांगा कुणी काम फास्ट केलं, हू मेक द फास्टर वर्क, ते आपल्याला शोधायचं. याने किती 70 बकेट्स इन 2 आवर्स, एका तासाला किती आल्या 35. 2 तासाला जर 70 बकेट काढल्या तर एका तासाला किती आल्या 35. मी काय करतो लक्ष द्या, म्हणून लक्ष द्या, याने बकेट्स ड्रॉन पर याचा काम करण्याचा दर जो आहे, रेट ऑफ वर्क डन, रेट ऑफ काय सांगा वर्क
इज इक्वल टू, पहा कसं काढलं मी, 70 बकेट किती तासाला, 2 तासाला, तर एका तासाला 35 बकेट, एका तासाला काय 35 बकेट पर आवर, एका तासाला किती झाला 35 बकेट्स पर आवर. याचा रेट वर्क करण्याचा म्हणजे काम करण्याचा जो दर आहे तो किती आहे 35 बकेट्स पर आवर. आणि बी नावाचा जो पर्सन आहे पहा लक्षात, त्याचा रेट ऑफ जो आहे रेट ऑफ काय सांगा वर्क, त्याचा कार्य करण्याचा जो दर आहे पहा लक्षात, किती बकेट्स काढल्या 100, किती तासात 4 तासात, तर एका तासाला किती येणार 100 आपण 4 म्हणजे किती 25 बकेट्स काय सांगा पर आवर, 25 बकेट्स काय सांगा पर आवर. मला सांगा कुणाचा वर्क करण्याचा जो रेट आहे तो जास्त आहे, फर्स्ट पर्सनचा, ए पर्सनचा. बरोबर आहे. ए पर्सन काय 2 तासात 70 बकेट काढतो, म्हणजे तासी त्याने किती बकेट काढल्या 35. आणि सेकंड जो पर्सन आहे बी नावाचा पर्सन, तो एका तासाला 25 बकेट्स काढतो, तर 4 तासाला त्याने काय केलं सांगा 100 बकेट्स काढल्यात. मग मला सांगा कार्य करण्याचा जो दर आहे, बरोबर आहे, व्हिच पर्सन मेक्स द काय सांगा फास्टर वर्क, द पर्सन काय सांगा ए मेक्स फास्टर वर्क बिकॉज ही ड्रॉज 35 बकेट्स पर आवर आणि पर्सन बी काय करतो सांगा 25. म्हणून आपण ह्याला जो आहे ते थोडक्यात कुणाची शक्ती जास्त आहे मग, ए पर्सनची की बी पर्सनची, ए पर्सनची शक्ती पॉवर किती आहे पालका 35 बकेट्स पर आवर. ही हॅज द पॉवर टू ड्रॉ 35 बकेट्स पर आवर and B person has the power to draw 25 buckets per hour. म्हणून आपण म्हणतो the power of A is greater than काय सांगा B. मग what is mean by power? आता तुमच्या लक्षात आलं असेल की पॉवर म्हणजे काय. पॉवर म्हणजे काय, द रेट ऑफ वर्क डन. रेट ऑफ काय सांगा वर्क डन इज कॉल्ड एज काय सांगा पॉवर. मग पहा या ठिकाणी मी लिहितो पहा लक्षात, पॉवर म्हणजे काय, द रेट ऑफ काय सांगा, द रेट ऑफ वर्क डन इज कॉल्ड एज काय सांगा, इज कॉल्ड एज पॉवर. त्याला काय म्हणतात सांगा, इज कॉल्ड एज पॉवर. कोण जास्त फास्ट काम करतं, कार्य करण्याचा दर, बरोबर आहे. रेट ऑफ वर्क डन इज कॉल्ड एज पॉवर. किंवा मग आपण असं पण म्हणू शकतो पहा लक्षात, or we can say that काय सांगा वर्क डन पर युनिट टाइम, वर्क डन पर युनिट टाइम इज कॉल्ड एज पॉवर, इज कॉल्ड एज काय सांगा पॉवर. नीट लक्षात घ्या, वर्क डन पर युनिट काय सांगा टाइम इज कॉल्ड एज काय सांगा पॉवर. त्याला आपण पॉवर शब्द वापरतो, कळतं सर्वांना, ठीक आहे. तर व्हॉट इज मीन बाय पॉवर तुमच्या लक्षात आलं का, ठीक आहे. तर पॉवर अशा प्रकारे आपल्याला काढता येते. आता सेकंड टॉपिक मी सांगतो पहा लक्षात, पॉवर इज अ फिजिकल क्वांटिटी, इज अ काय सांगा फिजिकल क्वांटिटी. ही अशी क्वांटिटी आहे पहा लक्षात घ्या, फिजिकल क्वांटिटी which indicates how fast or how slow the work is done. How fast or how slow the work is done. मी किती फास्ट किंवा किती स्लो वर्क केलं गेलं हे लक्षात ठेवा. मी किती फास्ट, हाऊ फास्ट. तर ए पर्सनने काय केलं 35 बकेट्स पर आवर, बी पर्सन काय सांगा 25 बकेट्स पर आवर. मग कुणी जास्त फास्ट काम केलं ए ने. आपण काय म्हणतो त्याची पॉवर कशी आहे जास्त आहे. पॉवर काय असतं, पॉवर म्हणजे काय, पॉवर इज अ फिजिकल क्वांटिटी विच इंडिकेट, जे आपल्याला सांगते काय सांगते, हाऊ फास्ट और हाऊ स्लो द वर्क इज डन. एखादं कार्य किती फास्ट किंवा किती स्लो केले ते सांगणारी क्वांटिटी म्हणजे काय सांगा पॉवर असते. कळतं सर्वांना, ठीक आहे. जर एखादा व्यक्ती जास्त फास्ट काम करत असेल तर त्याची पॉवर जास्त आहे, जर एखादा व्यक्ती स्लो काम करत असेल तर त्याची पॉवर कशी आहे कमी. आता समजा एखादा काय करायचं, तुम्हाला शेत सपाट करायचंय, राईट, ठीक आहे. तर शेत जर सपाट करायचं असेल तर तुम्ही काय केलं, ट्रॅक्टर लावला आणि जेसीबी लावला. तर मला सांगा ट्रॅक्टर जास्त फास्ट काम करेल की जेसीबी. मग जेसीबीची पॉवर जास्त, कारण जेसीबी कॅन मेक द काय सांगा मोर फास्टर वर्क दॅन दॅट ऑफ द ट्रॅक्टर. जेसीबी काय करेल सांगा ट्रॅक्टर पेक्षा जास्त फास्ट काम करतो. मग जो जास्त फास्ट काम करतो त्याची पॉवर जास्त. कळतं सर्वांना. मग पॉवर कशी काढली, इथे काढली रेट ऑफ वर्क म्हणजेच काय वर्क डन पर युनिट टाइम. वर्क जे त्याला टाइम ने डिवाइड केले की काय मिळते सांगा पॉवर मिळते. मग पहा पर्सन ए ची पॉवर कशी काढली मी, 70 बकेट किती 2 तास. मग वर्क किती झालं होतं त्याचं 70 बकेटचं किती तासात. मग वर्क आपण टाइम केले की काय रेट ऑफ वर्क आणि त्यालाच काय म्हणतात सांगा पॉवर. म्हणून मी तिसरं डेफिनेशन फॉर्म्युला लिहिणार आहे पॉवरचा. आता लक्ष द्या, आय एम गोइंग टू राइट द काय सांगा फॉर्म्युला ऑफ पॉवर नाउ. तिसरी कन्सेप्ट, राइट, ठीक आहे. लेट्स टेक द काय सांगा थर्ड कन्सेप्ट नाउ. पॉवर इज इक्वल टू वर्क डन. व्हाट इज मीन बाय पॉवर, पॉवर इज नथिंग बट द वर्क डन पर युनिट काय सांगा टाइम. तर वर्क डन पर युनिट टाइम इज कॉल्ड एज पॉवर. त्याला आपण काय म्हणतो सांगा पॉवर असं म्हणतो. कळते सर्वांना. पॉवर कशी काढायची समजलं तुला. किती काम केलं किती वेळात केलं, नुसतं किती काम केलं ते महत्त्वाचं नाहीये, तर किती वेळात केलं, किती फास्ट केलं ते सांगणारा आकडा म्हणजे पॉवर असते. नुसतं तुम्ही किती काम करता त्याला महत्व नाहीये. ट्रॅक्टर पण तेच काम करतो, जेसीबी पण तेच काम करतो. पण ट्रॅक्टरला समजा एखादं काम करायला 10 दिवस लागतात आणि जेसीबीला 5च दिवस लागतात. तर जेसीबीची पॉवर कशी आहे जास्त. नुसतं किती काम करताय, हाऊ मच वर्क इज डन, इट इज नॉट इम्पॉर्टंट. इन विच टाइम
किती वेळात केले इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. येते लक्षात ठेवा. म्हणून वर्क अपॉन टाइम इट इज कॉल्ड एज काय सांगा पॉवर. कळते सर्वांना हाऊ टू फाइंड आउट पॉवर. पॉवर कशी काढायची वर्क डन पर युनिट टाइम सांगा टाइम इट इज कॉल्ड एज काय सांगा पॉवर. म्हणून आपल्याला असं लिहिता येते की पॉवर इज इक्वल टू काय सांगा W अपॉन काय सांगा T. लक्षात राहू द्या पॉवर इक्वल टू काय सांगा W अपॉन T. तर दिस इज काय सांगा थर्ड वन. हा झाला फॉर्म्युला पॉवरचा. पॉवर कशी काढायचा फॉर्म्युला मी सांगितला वर्क डन. येते लक्षात ठीक आहे. त्यानंतर फोर्थ वन आय एम गोइंग टू सांगा युनिट ऑफ पॉवर. काय सांगा युनिट ऑफ काय सांगा पॉवर. पॉवरचं युनिट मला सांगा युनिट ऑफ वर्क. युनिट ऑफ काय सांगा वर्क. वर्कचं युनिट घ्यायचं डिवाइडेड बाय काय सांगा युनिट ऑफ टाइम. डिवाइडेड बाय काय सांगा युनिट ऑफ टाइम. तर ते सर्वांना ठीक आहे. वर्कचं युनिट डिवाइडेड बाय काय सांगा युनिट ऑफ टाइम. देअरफॉर आपण असं म्हणूयात पालक्षा युनिट ऑफ पॉवर. युनिट ऑफ पॉवर इज इक्वल टू पालक्षा व्हॉट इज द युनिट ऑफ वर्क आपण सगळे शिकलेलो आहे जूल. आणि व्हॉट इज द युनिट ऑफ टाइम काय सांगा सेकंड. मग जूल पर सेकंड. बट इन ऑनर ऑफ सायंटिस्ट इन ऑनर ऑफ सायंटिस्ट इन ऑनर ऑफ काय सांगा सायंटिस्ट काय सांगा जेम्स वॅट comma his name was given to the unit of power. पॉवरचं युनिट जे ते काय पाहिजे होतं सांगा जूल पर सेकंड. परंतु असं युनिट न ठेवता काय केलं सांगा जेम्स वॅट नावाच्या सायंटिस्टने वाफेच्या शक्तीचा शोध लावला. आणि दॅट्स वाय त्याचं नाव दिलं गेलं ह्या युनिटला. म्हणून आपल्या लक्षात आलं पाहिजे काय सांगा 1 वॅट कळते सर्वांना इज इक्वल टू काय सांगा 1 जूल अपॉन काय सांगा 1 सेकंड. नीट लक्षात घ्या वॅट इज इक्वल टू काय सांगा जूल अपॉन सेकंड. कळते सर्वांना. मग याच्यावरून आपण काय करू शकतो सांगा वॅटची डेफिनेशन सांगू शकतो. हाऊ मच पॉवर व्हेन द पॉवर इज सेड टू बी 1 वॅट. लक्ष द्या. मग पाचवं मी डेफिनेशन लिहिणार आहे वॅटची. लक्ष द्या डेफिनेशन कोणाची सांगा वॅटची. इफ 1 जूल वर्क किती वर्क करायचे सांगा 1 जूल. किती सेकंदात एका सेकंदात. मग एका सेकंदात जर 1 जूल काम होत असेल तर पॉवर किती आहे त्या ठिकाणी 1 वॅट आहे. कळतं सर्वांना. इफ 1 जूल वर्क इज डन इन 1 सेकंड देन द पॉवर ऑफ द डिव्हाइस इज सेड टू बी काय सांगा 1 वॅट. लक्षात आहे सर्वांच्या. ठीक आहे. मग पहा इफ 1 जूल वर्क इज डन इन काय सांगा 1 सेकंड इन 1 सेकंड then the power of the device is said to be 1 watt. नीट लक्षात घ्या. मी कशी डेफिनेशन काढली तुम्हाला पॉवरची. कळतं सर्वांना. पहा वॅट पहा लक्षात. खरं पॉवरचं युनिट काय पाहिजे होतं वर्कचं युनिट अपॉन टाइमचं युनिट. मग पॉवरचं युनिट काय यायला पाहिजे होतं जूल पर सेकंड. दिस शुड बी द काय युनिट ऑफ पॉवर. पॉवरचं युनिट काय यायला पाहिजे आपलं जूल पर सेकंड यायला पाहिजे. परंतु नीट लक्षात घ्या इन द ऑनर ऑफ सायंटिस्ट जेम्स वॅट नावाचा जो सायंटिस्ट होता त्याने वाफेच्या शक्तीचा शोध लावला. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि जेम्स वॅटना वाफेच्या शक्तीचा शोध लावला म्हणून हिज नेम वॉज गिवन टू द काय युनिट ऑफ पॉवर. त्यामुळे त्याचं नाव दिले गेलं पॉवरच्या युनिटला. कळतं सर्वांना. मग 1 वॅट इज नथिंग बट काय 1 जूल पर सेकंड. जूल पर सेकंड इज कॉल्ड एज काय सांगा वॅट. म्हणून 1 वॅट इक्वल टू काय 1 जूल अपॉन 1 सेकंड. तर दिस इज द युनिट ऑफ काय सांगा पॉवर. कळतं सर्वांना. ठीक आहे. आता डेफिनेशन वॅटची सांगू त्याच्या आधारे पहा. इफ 1 जूल वर्क इज डन इन 1 सेकंड. जर एखादी वस्तू एका सेकंदाला 1 जूल एवढं काम करत असेल. एका सेकंदाला 1 जूल. किती वेळात एका सेकंदात. किती काम 1 जूल. इफ 1 जूल वर्क इज डन इन 1 सेकंड देन द पॉवर इज सेड टू बी काय सांगा 1 वॅट. जर एखादी वस्तू एका सेकंदाला जर 10 जूल एवढं काम करत असेल तर त्याची पॉवर किती आहे सांगा 10 वॅट. जर एखादी वस्तू एका सेकंदाला जर 20 वॅट 1 सेकंदाला जर काय असेल 20 जूल एवढं काम करत असेल तर पॉवर किती आहे सांगा 20 वॅट. कळतंय सर्वांना. लक्षात आहे की मी काय सांगतोय. म्हणजे हाऊ मच वर्क इज डन इन 1 सेकंड दॅट इज कॉल्ड एज काय सांगा पॉवर. म्हणून रेट ऑफ वर्क आपण त्याला म्हणतो. रेट ऑफ वर्क डन इज कॉल्ड एज काय सांगा पॉवर. हाऊ मच वर्क इज डन इन काय सांगा 1 सेकंड म्हणजे वर्क डन पर युनिट टाइम. कळतं सो इट इज कॉल्ड एज पॉवर. मग जर एखादी वस्तू एका सेकंदाला 20 जूल एवढं काम करत असेल त्याची पॉवर किती आहे सांगा 20 वॅट. जर एखादी वस्तू एका सेकंदाला जर 10 जूल काम करत असेल त्याची पॉवर किती आहे सांगा 10 वॅट. जर एखादी वस्तू एका सेकंदाला 1 जूल काम करत असेल त्याची पॉवर किती आहे सांगा 1 वॅट. इथे लक्षात. अशा पद्धतीने पॉवर म्हणजे काय किंवा वॅट म्हणजे काय ते मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं. कळतं सर्वांना. ठीक आहे. चला एखादी वस्तू जर एका सेकंदाला किंवा 5 सेकंदाला जर 50 जूल काम करत असेल तर त्याची पॉवर किती 50 भागिले 5 काय सांगा 10 जूल पर सेकंद म्हणजे 10 वॅट. कळतं सर्वांना. पहा एखादी वस्तू काय करते 5 सेकंदाला 50 जूल काम करत असेल तर एका सेकंदाला किती आलं 10. 50 जूल कितीला 5 सेकंदाला. एका सेकंदाला किती आलं 10. वर्क डन अपॉन टाइम इट इज कॉल्ड एज काय सांगा पॉवर. हे पॉवर किती आलं सांगा 10 वॅट. कळते सर्वांना.
10 जूल पर सेकंड मीन्स 10 वॅट. येते लक्षात. अशा पद्धतीने वी कॅन डिफाइन द काय सांगा पॉवर. तर इन दिस वे वी कॅन डिफाइन द पॉवर. पॉवर कशी काढायची ते मी तुम्हाला सांगितलं. लक्षात आलं सर्वांच्या. ठीक आहे. आता पहा वॅटची डेफिनेशन सुद्धा सांगितली. पहा त्यानंतर पहा इन इंडस्ट्रियल यूज. इन इंडस्ट्रियल यूज. इन काय सांगा इंडस्ट्रियल यूज. पहा द युनिट ऑफ पॉवर. द युनिट ऑफ पॉवर यूज इज हॉर्स पॉवर. पहा इंडस्ट्रियल यूज मध्ये कोणतं पहा युनिट वापरतात. पहा लक्षात हॉर्स पॉवर नावाचं युनिट वापरतात. आलं लक्षात सर्वांच्या. आणि लक्षात ठेवा 1 हॉर्स पॉवर 1 हॉर्स पॉवर 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट. म्हणजे 746 वॅटची एक हॉर्स पॉवर होतं. त्याला आपण असं पण म्हणू शकतो 1 HP. हॉर्स पॉवर काय HP इज इक्वल टू 746 वॅट. 1 HP इज इक्वल टू हाऊ मच 746 वॅट. काही काही ठिकाणी हे पण युनिट वापरतात किलोवॅट. 1 किलोवॅट म्हणजे काय तर 1000 वॅटचा काय होतं सांगा 1000 वॅट इज इक्वल टू काय सांगा 1 किलोवॅट. हे सुद्धा युनिट वापरतात. तर थोडीच मोठी युनिट इंडस्ट्रियल यूज मध्ये वापरले जातात पॉवरची. बिकॉज वॅट इज द स्मॉलर युनिट. वॅट हे थोडंसं छोटं युनिट आहे म्हणून थोडी मोठी युनिट वापरतात. तर पहिलं युनिट कोणतं सांगितलं मी हॉर्स पॉवर. तर हॉर्स पॉवर कसं काढायचं 746 वॅट. 700 काय सांगा 46 वॅट एकत्र केली की काय होतं सांगा 1 हॉर्स पॉवर होतो. हे लक्षात घ्या. आणि कधी कधी किलोवॅट हे सुद्धा युनिट वापरलं जातं इंडस्ट्रीमध्ये. कोणतं युनिट वापरलं जातं सांगा किलोवॅट. आता किलोवॅट आपल्याला सगळ्या माहिती आहे. किलो मध्ये कसं कन्वर्ट करतो आपण सांगा 1000 ने मल्टिप्लाय केली की किलो मध्ये कन्वर्जन होतं. मग किलोवॅट कसं काढायचं 1000 वॅट इज इक्वल टू काय सांगा 1 किलोवॅट. 1000 वॅटचं काय होतं सांगा किलोवॅट त्या ठिकाणी होत असतो. हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. कळतं सर्वांना. ठीक आहे. चला बघा व्हॉट इज मीन बाय 1 किलोवॅट लक्षात आलं. 1 kilowatt is nothing but the 1000 watt and 1 HP is equal to काय सांगा 746 watt. तर हे सुद्धा लक्षात ठेवा. तर दिस इज ऑल अबाउट द काय सांगा पॉवर. हे सगळं जे आहे ते कशाच्या स्वरूपात सांगितलं मी पॉवरच्या संदर्भात सांगितलं. ऑल दिस काय सांगा आय हॅव टोल्ड यू इट इज नथिंग बट काय सांगा पॉवर. लक्षात घ्या. मग परत एकदा मी रिपीट करतो. द रेट ऑफ वर्क डन इज कॉल्ड एज काय सांगा पॉवर. रेट ऑफ काय सांगा वर्क डन इज कॉल्ड एज पॉवर. मग लक्षात आलं का पॉवर कुणाला म्हणायचं कार्य करण्याच्या दराला. रेट ऑफ काय सांगा वर्क डन इज कॉल्ड एज काय सांगा पॉवर. और वर्क डन पर युनिट टाइम किंवा मग एका सेकंदाला किती काम झालं दोन्ही चार एकच आहे. वर्क डन पर युनिट टाइम किंवा रेट ऑफ वर्क डन इट इज कॉल्ड एज काय सांगा पॉवर. चला सेकंड केस. पॉवर इज द फिजिकल क्वांटिटी. पॉवर आपल्याला नेमकं काय सांगते तर पॉवर इज द फिजिकल क्वांटिटी व्हिच इंडिकेट्स हाऊ फास्ट और हाऊ स्लो द वर्क इज डन. एखादं कार्य किती फास्ट झालं किंवा किती स्लो झालं तर ते सर्वांना ठीक आहे. जर एखादं कार्य फास्ट होत असेल तर पॉवर कशी आहे इन्स्ट्रुमेंटची जास्त आहे. आणि जर एखादं कार्य काय आलं कमी स्लो होत असेल तर त्याला काढायचं पॉवर कशी आहे कमी. मी तुम्हाला भरपूर एक्झाम्पल दिलेली आहेत पहा त्याच्या संदर्भात. कळते सर्वांना. ठीक आहे. सो मेनी एक्झाम्पल्स आय हॅव गिवन टू यू. कळते. आणि त्यामुळे काय सांगा समजा तुम्हाला इकडे लक्ष द्या. टू व्हीलर आहे. टू व्हीलर एका वेळेला किती लोक वाहून नेऊ शकते 2. म्हणजे एका वेळी किंवा एका तासात ते 2 लोक वाहून नेतील. आणि तेच एक तासात एसटी किती लोक वाहून नेईल 50. पॉवर टू व्हीलरची जास्त की एसटीची सरळ आहे. किती काम केलं ते तर महत्वाचं आहे पण किती वेळात केलं ते सुद्धा महत्वाचं असतं. मग त्याला म्हणतात पॉवर. हाऊ मच वर्क इज डन इन युनिट टाइम. मग पॉवर इक्वल काय सांगा वर्क डन पर युनिट टाइम इट इज कॉल्ड एज काय सांगा पॉवर. मग पॉवर इक्वल टू W/T. दिस इज द फॉर्म्युला ऑफ पॉवर. लक्षात आलं पॉवरचा फॉर्म्युला. ठीक आहे. आता आपण युनिट काढूयात पहा. व्हॉट इज द युनिट ऑफ पॉवर. द युनिट ऑफ वर्क आपण युनिट ऑफ टाइम. वर्कचं युनिट काय असतं जूल. टाइमचं युनिट काय असतं सेकंद. मग जूल पर सेकंद इज द युनिट ऑफ काय सांगा पॉवर. पॉवरचं युनिट काय असतं सांगा जूल पर सेकंड. बट इन द ऑनर ऑफ सायंटिस्ट काय सांगा जेम्स वॅट. सर्वांना माहिती वाफेच्या शक्तीचा शोध जेम्स वॅटने लावला. इन द ऑनर ऑफ दॅट सायंटिस्ट जेम्स वॅट हिज नेम वॉज गिवन टू द काय युनिट ऑफ पॉवर. त्याचं नाव दिलंय पॉवरच्या युनिटला. मग 1 वॅट इक्वल टू काय 1 जूल अपॉन 1 सेकंड. म्हणजे 1 जूल अपॉन 1 सेकंड त्यालाच 1 वॅट असं म्हणायचं. कळते सर्वांना. राईट. ठीक आहे. मग तुम्ही जूल अपॉन सेकंद वापरलं तरी चालणार आहे आणि वॅट वापरलं तरी चालणार आहे पण शक्यतो वॅटच वापरायचं आपण. कारण त्याचं नाव दिलेलं आहे त्या सायंटिस्टचं नाव दिलेलं आहे जूल पर सेकंदला. मग याच्या आधारे मी डेफिनेशन बनवली कुणाची वॅटची. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ 1 वॅट. इफ 1 जूल वर्क इज डन इन 1 सेकंड. जर एका सेकंदाला 1 जूल काम होत असेल एखाद्या इन्स्ट्रुमेंट कडून किंवा डिव्हाइस कडून. पहा इफ 1 जूल वर्क इज डन इन 1 सेकंड देन द पॉवर ऑफ द डिव्हाइस इज सेड टू बी काय सांगा 1 वॅट. जर एखादं उपकरण एका सेकंदाला 1 जूल एवढं काम करत असेल तर त्या उपकरणाची पॉवर जी आहे ती किती सांगा 1 वॅट आहे असं आपल्याला मानता येतं. कळते सर्वांना. ठीक आहे. दिस इज डेफिनेशन ऑफ 1 वॅट. याच्यावरून बनवले पहा लक्षात घ्या. हा ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटचं मी तुम्हाला सांगितलं की इंडस्ट्रियल यूज मध्ये पॉवर इज द वॅट इज द स्मॉलर युनिट. वॅट हे कसं सांगा थोडंसं छोटं युनिट आहे. त्यामुळे बिगर युनिट्स लाईक काय सांगा हॉर्स पॉवर और किलोवॅट आर यूज. त्यामुळे मोठी युनिट्स वापरली जातात. कोणती हॉर्स पॉवर किंवा किलोवॅट यांच्यासारखे मोठी युनिट पॉवर काढण्यासाठी वापरली जाते. तर HP पहा 1 HP एक हॉर्स पॉवर किती असतो 746 वॅटचा असतो. जनरली HP हे युनिट तुम्ही बऱ्याचदा तुम्ही जर शेतकरी असेल किंवा तुमच्या घरात कोणी शेतकरी असेल तुमचे आई वडील किंवा कोणी
रिलेटिव्ह. तर तुमच्या लक्षात त्याच्या जर ट्रॅक्टर असेल ना तर ट्रॅक्टरची एचपी मध्ये पॉवर मोजतात. बरोबर. एक माणूस काय म्हणतो आमच्याकडे ट्रॅक्टर 27 एचपीचा, दुसरा म्हणतो आमच्याकडे 45 एचपीचा ट्रॅक्टर आहे, तिसरा म्हणतो आमच्याकडे काय सांगा 55 एचपीचा ट्रॅक्टर आहे. वेगवेगळे मॉडेल आहेत ट्रॅक्टरचे, त्याच्यामध्ये एचपी असते, म्हणजे प्रत्येकाची ताकद वेगवेगळी असते. हा, ज्याची ताकद कमी आहे तो जास्त काम नाही करत एका तासाला किंवा एका सेकंदाला, कळते सर्वांना. ज्याची ताकद जास्त, ज्याची पॉवर जास्त, जास्त काम करतो, त्याच्या ताकद जास्त असते, कळते सर्वांना. ठीक आहे. इन दिस वे वी कॅन मेजर द काय पॉवर इन एचपी ऑल्सो. तर ट्रॅक्टरची एचपी मध्ये पॉवर मोजलेली तुम्ही कधी ना कधी पाहिली असेल. ठीक आहे. किंवा मग कधी कधी किलोवॅट नावाचं युनिट वापरतात. आता किलो म्हणजे काय 1000 वॅटचा 1 किलोवॅट होतो, येते लक्षात. ठीक आहे. ते पण युनिट त्या ठिकाणी कधी कधी वापरतात. अशा पद्धतीने वे असेल व्हॉट इज मीन बाय काय सांगा पॉवर. तर पॉवर म्हणजे काय ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले. आता मला पुढचा टॉपिक घ्यायचा. बिफोर सीइंग द नेक्स्ट टॉपिक आय एम गोइंग टू रब दिस वन. हे सगळं मी रब करणार आहे, राईट. ठीक आहे. त्याच्या आधी तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट काढा, नाही तर पॉज करा, लिहून घ्या, मग पुढचं लेक्चर कंटिन्यू करा, राईट. ठीक आहे. मग आयदर स्क्रीनशॉट घ्या किंवा पॉज करा. पॉज करणार असाल तर सगळं लिहून झालं तुमच्या नोटबुकी, त्याच्यानंतर मग लेक्चर कंटिन्यू करा. आणि पॉज करणार नसाल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लेक्चर कंटिन्यू झाल्यानंतर संपल्यानंतर मग लिहून घ्या. तुमच्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता, राईट. ठीक आहे. तर चला मी आता जाणार आहे पुढच्या टॉपिकला. स्क्रीनशॉट काढला असेल तुम्ही असं गृहीत धरूया आणि मी आता जातोय पुढच्या टॉपिकला, राईट. किंवा मग पॉज करा. ओके. ठीक आहे. पहा आता आपल्याला जे पाहिजे पहा लक्षात, व्हॉट वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट वन. आता आपण जो पाहणार आहे पहा व्हॉट वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट टॉपिक. इट इज नथिंग बट काय सांगा एमएसबी जे आपल्याला युनिट लावते पहा. आपण जे इलेक्ट्रिसिटी जाळतो की नाही, आपण काय करतो, आपल्याला एमएसबी लाईट पुरवते. हाऊ मच एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी कंझ्युम्ड बाय अस, आपण किती एनर्जी कंझ्युम केली त्याच्यानुसार आपल्याला लाईटचं बिल येतं. सर्वांना माहिती आहे, बरोबर. ठीक आहे. मग ते लाईटचं बिल काउंट करताना कुठलं युनिट वापरतात ते आपण शिकणार आहे, कळतं सर्वांना. ठीक आहे. तर कमर्शियल युनिट ऑफ काय सांगा इलेक्ट्रिसिटी. वी आर गोइंग टू सी दॅट टॉपिक, राईट. ठीक आहे. तर लक्ष द्यावं आहे सर्वांनी. कमर्शियल युनिट लागलं ते काम करतो. युनिट ऑफ काय सांगा इलेक्ट्रिसिटी लिहितो. युनिट ऑफ काय सांगा इलेक्ट्रिक एनर्जी, इलेक्ट्रिसिटी. तर सर्वांना ठीक आहे. तर व्हॉट वी आर गोइंग टू टॉपिक युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता इलेक्ट्रिसिटी आपल्याला आपण एनर्जी किती खर्च करतो. आताच आपण काय शिकलो सांगा मला, नीट लक्ष द्या. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, एकदम सोपं आहे ते सुद्धा. मी तुम्हाला एक लाईटचं बिल सुद्धा काढून दाखवणार आहे आता. एक लाईटचं बिल, आपल्या घरात किती इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यानुसार लाईटचं बिल कसं काढतात ते पण मी तुम्हाला दाखवेल. पहा लक्ष द्या. सर्वांना माहिती पहा लक्ष, पॉवर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, पॉवर इज इक्वल टू काय सांगा वर्क डन. वर्क डन पर युनिट काय सांगा टाइम. वर्क डन पर युनिट काय सांगा टाइम. इट इज कॉल्ड काय सांगा पॉवर. आता वर्क म्हणजे काय मला सांगा, ही ट्यूब आहे ती वर्क करते म्हणजे काय करते, लाईट एनर्जी मिळते आपल्याला. मग तिने इलेक्ट्रिक एनर्जी खर्च केल्याशिवाय लाईट एनर्जी तयार होणार आहे का, नाही. मग वर्क म्हणजे एनर्जी किती कंझ्युम केली ते. म्हणून आपण असं म्हणू शकतो पहा देअरफॉर वी कॅन आल्सो राइट इट ॲज काय सांगा पॉवर. पॉवर इज इक्वल टू काय सांगा पॉवर इज इक्वल टू काय सांगा एनर्जी कंझ्युम पर युनिट काय सांगा टाइम. एनर्जी कंझ्युम पहा एनर्जी कंझ्युम पर युनिट काय सांगा टाइम. इट इज कॉल्ड काय सांगा पॉवर. कारण आपण सगळे शिकलोय विदाउट एनर्जी वर्क इज नॉट पॉसिबल. विदाउट एनर्जी वर्क इज नॉट पॉसिबल. एनर्जी खर्च झाल्याशिवाय वर्क डन होणार आहे का, नाही होणार, बरोबर आहे. एनर्जी असल्याशिवाय वर्क होतं का, नाही होत. मग जेव्हा एखादं ऑब्जेक्ट इलेक्ट्रिकल ऑब्जेक्ट वर्क करतं, मी समजा एखादी ट्यूब लाईट देते आपल्याला, एखादा फॅन काय करतो आपल्याला हवा देतो, राईट आहे. एखादी इस्त्री आपल्याला इस्त्री गरम होऊन कपड्यांना इस्त्री करून देते, त्यावेळेला तिने काय केलं सांगा काहीतरी वर्क डन केलेले. मग ते वर्क डन कशाच्या बदल्यात केले, तिने इलेक्ट्रिक एनर्जी कंझ्युम केली असते की नाही काही, त्याचं तर बिल येते की नाही आपल्याला. आपण जेवढी एनर्जी खर्च करतो एमएससीबीची तेवढं आपल्याला बिल येते की नाही. मग वर्क डन कशाची होतं, एनर्जी कंझ्युम. इट इज कॉल्ड वर्क डन बिकॉज विदाउट एनर्जी वर्क इज नॉट पॉसिबल. आपण शिकलो की नाही, विदाउट एनर्जी वर्क इज नॉट पॉसिबल. व्हॉट इज द एनर्जी, द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एज एनर्जी. डेफिनेशन काय होते एनर्जीची, द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एज एनर्जी. म्हणजे ते वर्क करण्यासाठी कुठल्या इलेक्ट्रिकल वस्तूला वर्क करण्यासाठी ती एनर्जी कंझ्युम करते. वर्क डन इज इक्वल टू काय सांगा एनर्जी कंझ्युम आपण काय सांगा टाइम. तर सर्वांना ठीक आहे. मग आता मला काय करायचं पहा लक्षात. देअरफॉर एनर्जी कंझ्युम बरोबर ठीक आहे बाय द इलेक्ट्रिकल डिव्हाइस. एनर्जी कंझ्युम बाय द काय सांगा इलेक्ट्रिकल डिव्हाइस इज इक्वल टू काय सांगा पॉवर इनटू टाइम. पॉवर इनटू काय सांगा टाइम. तर ते सर्वांना ठीक आहे. तर पहा एमएससीबी कडून आपल्याला जी एनर्जी येते इलेक्ट्रिकल एनर्जी येते ती किती कंझ्युम केली आपण ते कसं काढायचं, क्रॉस मल्टिप्लाय केलं पहा. पॉवर इनटू टाइम इक्वल टू इलेक्ट्रिकल एनर्जी कंझ्युम. तर ते सर्वांना ठीक आहे. एनर्जी कंझ्युम करण्यासाठी पॉवर इनटू टाइम हे युनिट वापरतात. पहा आता लक्ष द्या. नाउ लक्ष द्या. इफ पॉवर इज मेजर्ड, इफ काय सांगा पॉवर इज मेजर्ड इन किलोवॅट. पॉवर कशात मोजायची
किलोवॅट मध्ये मोजायचं. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की इंडस्ट्रीमध्ये पॉवरचं मोठं युनिट वापरतात, कोणतं? किलोवॅट नावाचं. कारण पॉवर हे छोटं युनिट आहे, एवढं छोटं युनिट वापरत नाही, किलोवॅट नावाचं युनिट वापरतात. माहिती आहे सर्वांना? ठीक आहे. अँड टाइम इज मेजर्ड. पहा लक्षात, टाइम इज मेजर्ड. टाइम इज काय सांगा? मेजर्ड इन काय सांगा? आवर. तासामध्ये मोजायचं. टाइम कशात मोजायचा? तासा. आता आपण जर ट्यूब लावली तर आपण सेकंदात सांगतो का रे? मी 10,500 सेकंद ट्यूब लावली होती असं सांगतो का? नाही. आपण काय होतं, मी 2.5 तास ट्यूब लावली किंवा 2 तास मी गाणी ऐकली, 3 तास मी टीव्ही पाहिला असं सांगतो ना? का सेकंदात घेतो टाइम? नाही ना घेत. आपण ज्यावेळेला लाईटचा हिशोब मांडतो एखाद्या पुढं की आज काय नाही रे 4-5 तास फॅन चालू होता, काय म्हणतो? 4-5 तास. सेकंदात करून सांगतो का आपण कुणाला? नाही सांगत. कळते सर्वांना? ठीक आहे. किंवा आपण एखाद्याला म्हणलं, काय रे इस्त्री किती वेळ इस्त्री करत होता? नाही रे 2 तास इस्त्री करत होतो, तासच सांगतो की नाही? म्हणजे इलेक्ट्रिकलची किती इलेक्ट्रिकल एनर्जी तुम्ही कंझ्युम केली ते सांगताना तुम्ही टाइम कशात मोजता सांगा? आवर्स मध्ये मोजता. हे लक्षात घ्या. कळते सर्वांना? ठीक आहे. मग आता मला इफ द पॉवर इज मेजर्ड इन किलोवॅट अँड टाइम इज मेजर्ड इन काय सांगा? आवर, देन नीट लक्ष द्या. देन एनर्जीचं युनिट काय असणार आहे? पहा, एनर्जी, युनिट ऑफ एनर्जी, युनिट ऑफ काय सांगा? एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी. याला आपण इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणू. इलेक्ट्रिकल एनर्जी इज इक्वल टू काय सांगा? पॉवर कशात मोजायची? किलोवॅट मध्ये. आणि टाइम कशात मोजायचे? आवर मध्ये मोजायचे. एच लिहितो नुसतं त्यासाठी. कळतं सर्वांना? मग इलेक्ट्रिकल एनर्जी काय असं सांगा? किलोवॅट आवर. इथे लक्षात? ठीक आहे. तर किलोवॅट आवर इज द युनिट ऑफ काय सांगा? एनर्जी. आलं लक्षात? मग thus 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 1 युनिट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी. आपण जेव्हा 1 किलोवॅट आवर एवढी एनर्जी खर्च करतो तेव्हा 1 युनिट आपण खर्च केला असा त्याचा अर्थ होतो. आता व्हॉट इज मीन बाय 1 किलोवॅट आवर? लक्ष द्या. नाउ ऑल्सो 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 1 किलोवॅट इनटू काय सांगा? 1 आवर. आता एका किलोवॅटचे किती वॅट होतात? एका किलोवॅटचे किती वॅट होतात सांगा मला? 1000 वॅट म्हणजे 1 किलोवॅट, बरोबर की नाही? 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॅट. 1 आवर म्हणजे 3600 सेकंद, बरोबर ना? एका तासात 60 मिनिटं, 60 मिनिटांचे परत 60 सेकंद म्हणजे 6 36 3600 सेकंद होतात. म्हणून आपण असं म्हणतो पहा की 3 6 1 2 3 4 5 वॅट इनटू काय सांगा? सेकंद. म्हणजे 1 किलोवॅट आवर हा किती वॅट सेकंदचा असतो कळालं का तुम्हाला? एवढ्याचा. आणि मग यालाच आपण म्हणतो काय सांगा? इज इक्वल टू काय सांगा? 3 6 1 2 3 4 5 आणि या ठिकाणी जे वॅट इनटू सेकंद त्याचाच युनिट त्याला आपण जूल म्हणतो. काय म्हणतो सांगा? जूल. म्हणजे जेव्हा एवढी एनर्जी आपण कंझ्युम करतो ना तेव्हा आपण म्हणतो 1 किलोवॅट आवर म्हणजे 1 युनिट खर्च केलं. तेव्हा आपल्याला एका युनिटचं बिल येतं. 1 युनिट किती? एमएससीबीचं कळालं सर्वांना? 1 किलोवॅट म्हणजे 1 युनिट असते इलेक्ट्रिकल एनर्जी. जेव्हा आपण 1 युनिट इलेक्ट्रिकल एनर्जी कंझ्युम करतो तेव्हा 1 किलोवॅट एवढी एनर्जी खर्च केलेली असते. 1 किलोवॅट आवर म्हणजे काय? 1 किलोवॅट इनटू 1 आवर. पहा 1 किलोवॅट इनटू 1 आवर म्हणजे 1 किलोवॅट. एका किलोवॅट मध्ये किती वॅट असतात? 1000. एका आवर मध्ये किती सेकंद असतात? 3600. अशा प्रकारे एवढे वॅट इनटू सेकंद आणि म्हणजे थोडक्यात एवढी जूल एवढा एनर्जी आपण खर्च करू. किती? 36 वर काय सांगा? 50 एवढी जूल आपण एनर्जी खर्च केली एमएससीबीची. हे काय होतं सांगा? 1 युनिट आपलं झालेलं असतं लाईट. आपल्या लाईटचं 1 युनिट पडतं. मग तुमच्या लक्षात आलं का? जूल किंवा वॅट ही खूप छोटी युनिट्स आहेत. तुम्हाला सांगितलं की 36 लाख जूल खर्च केले तेव्हा तुमचं 1 युनिट झालं. म्हणजे एमएससीबीचं युनिट खूप मोठे आहे. जूल युनिट कसं सांगा? खूप छोटं आहे. 36 लाख जूल एनर्जी खर्च केली की तुम्हाला एका युनिटचं बिल पडतं. लक्षात घ्या. कळतंय सर्वांना? ठीक आहे. आता पहा अशा पद्धतीने आपल्याला काय करतं सांगा? बिल काढता येते एखाद्याचं. मी तुम्हाला एक्सपेरिमेंट करून दाखवतो. लक्षात द्या. माझ्याकडे मी बिल काढून दाखवणार बरं का तुम्हाला. नीट लक्ष द्या माझ्याकडे सर्वांनी. मी बिल कसं काढून दाखवतो तुम्हाला. 1 किलोवॅट आवर जेव्हा एनर्जी खर्च करता तेव्हा 1 युनिट तुम्ही एनर्जी खर्च केलेली असते. लक्षात घ्या. आता बिल काढण्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मला तुम्ही बल्ब आणता मार्केटमधून, तुम्ही ट्यूब आणता, कुठली गोष्ट आणली की त्या बल्बवर लिहिलं असतं 10 वॅटचा बल्ब, 12 वॅटचा बल्ब, 15 वॅटचा बल्ब. येते लक्षात आहे? मग जो वॅट एका सेकंदाला 15 जूल एनर्जी कंझ्युम करतो त्याला म्हणायचं 15 वॅटचा बल्ब आहे. आता फॅन जो आहे ना तो एका सेकंदाला काय करतो? 75 जूल खर्च करतो. किती? मग 75 जूल एनर्जी इज कंझ्युम्ड इन काय 1 सेकंड. त्यामुळे फॅनची पॉवर किती आहे? 75 वॅट. ट्यूबचा जर विचार केला तर ट्यूब काय करते सांगा? हाऊ मच एनर्जी इज कंझ्युम्ड इन 1 सेकंड. ट्यूब एका सेकंदाला 20 जूल एनर्जी कंझ्युम करते. मग 20 जूल इन 1 सेकंड एवढं ट्यूबची पॉवर किती आहे? 20 वॅट. ट्यूब एका सेकंदाला 20 जूल एवढी एनर्जी कंझ्युम करते. किती? 20. आता ज्या नवीन ट्यूब निघाल्यात ना त्या 20 जूल. जुन्या ट्यूब होत्या त्या 40 वॅट 40 जूल खर्च करायच्या. मग त्याची पॉवर 40 वॅट होती. फॅनला 75. फॅन एका सेकंदाला 75 जूल एनर्जी कंझ्युम करतो. 75 जूल पर युनिट टाइम. दॅट्स व्हाय फॅनची पॉवर इज काय सांगा? 75 वॅट. फॅन 75 वॅटचा असतो. कळते सर्वांना? ठीक आहे. तुमची जी इस्त्री लावता ना तुम्ही इस्त्री घरामध्ये ती एका सेकंदाला 800 जूल एवढी एनर्जी कंझ्युम करते. किती?
800 जूल एनर्जी इज कंज्यूम्ड इन 1 सेकंड. एनर्जी कंज्यूम पर युनिट टाइम कळते. आयर्न काय करते कळालं का? 800 जूल एनर्जी इज कंज्यूम्ड इन 1 सेकंड. दॅट्स व्हाय पॉवर ऑफ आयर्न इज काय सांगा 800 वॅट. आयर्नची पॉवर 800 वॅट असते. म्हणजे ज्या इन्स्ट्रुमेंटची पॉवर जास्त ते इन्स्ट्रुमेंट जास्त एनर्जी कंज्यूम करतं. लक्षात ठेवा. ज्या इन्स्ट्रुमेंटची पॉवर, तुमच्या घरात हीटर असतो ना, हीटर, तो एका सेकंदला 1500 जूल खर्च करतो. किती? 1500 जूल इन 1 सेकंड. म्हणजे हीटरची पॉवर किती आहे? 1500 वॅट. लक्षात ठेवा. हाऊ मच एनर्जी इज कंज्यूम्ड इन 1 सेकंड इज कॉल्ड एज वॅट ऑफ दॅट काय सांगा इन्स्ट्रुमेंट. फॅनचं वॅट किती आहे? 75. म्हणजे याचा अर्थ फॅन काय करतो? एका सेकंदला 75 जूल खर्च करतो. 75 जूल एवढी एनर्जी कंज्यूम करतो. कळते सर्वांना? ट्यूबचं वॅट किती आहे? 20 वॅट. म्हणजे ट्यूब एका सेकंदाला 20 जूल एवढी एनर्जी कंज्यूम करते. येते ना काय काय सांगतो तुमच्या लक्षात घ्या. लक्षात आहे? तुमच्या घरातला हीटरची पॉवर किती आहे? 1500 वॅट. म्हणजे 1500 वॅट. म्हणजे याचा अर्थ हीटर कंज्यूम्स 1500 जूल इलेक्ट्रिकल एनर्जी इन 1 सेकंड. असा त्याचा अर्थ होतो. लक्षात घ्या ही कन्सेप्ट. हा, मी तुम्हाला एक हे काढून दाखवतो. लक्षात घ्या. पहा, इफ अ टीव्ही इज रन फॉर टीव्ही ऑफ असं म्हणतो. पहा, इफ अ टीव्ही ऑफ 200 वॅट इज रन for 5 hours, fridge is on, fridge off on the fridge of 300 watt is run for 7 hours and bulb of 10 watt is run for 10 hours and rate of MACB unit is ₹5 per unit. Find the bill of month एप्रिल. गणित नीट लक्षात घ्या. मी तुम्हाला एक गणित दिलेले पाहिजे. ठीक आहे, नीट समजून घ्या. इफ अ टीव्ही ऑफ 200 वॅट. किती वॅटचा टीव्ही आहे? 200 वॅटचा टीव्ही आहे. मी या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट लिहितो. पहा, लक्षात घ्या. पहा, मी बिल कसं काढून दाखवतो तुम्हाला. इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी लिहिणार आहे मी. पहा, इथं काय लिहिले मी सांगा. डिव्हाइस. डिव्हाइस कोणता सांगा पहिल्यांदा? टीव्ही. ठीक आहे, त्याची पॉवर पहा. लक्षात द्या. पॉवर किती पॉवर आहे त्याची? ठीक आहे, एक मिनिट. हा, पॉवर एकच मिनिट थांबा. सांगा किती वॅटचा टीव्ही आहे? 200 वॅट. म्हणजे टीव्ही एका सेकंदाला 200 जूल एवढी एनर्जी कंझ्युम करतो. म्हणजे त्याची पॉवर 200 वॅट आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा इथे लिहितो पॉवर इन किलोवॅट. पॉवर इन किलोवॅट. आता आपल्याला मी सांगितलं एमएससीबीचं बिल काढताना पॉवर कशात घ्यायची? पॉवर इज मेजर्ड इन काय सांगा? किलोवॅट. पॉवर कशात मोजायची? किलोवॅट मध्ये घ्यायची. आणि टाइम कशात मोजायचा आहे? आवर मध्ये मोजायचा. म्हणजे मग आपल्याला किलोवॅट आवर युनिट मिळतं. लक्षात ठेवा. तर ते सर्वांना इलेक्ट्रिक एनर्जी युनिट का वापरतो आपण? किलोवॅट आवर. मग पॉवर आपल्याला किलोवॅट मध्ये घ्यायची. मग याला 1000 ने मध्ये डिवाइड करा. मग 200 भागिले म्हणजे 0.2 किलोवॅट येईल. कारण का वॅटचं रूपांतर किलोवॅट करताना 1000 ने डिवाइड करावं लागेल ना आपल्याला. 1000 ने डिवाइड केलं 1 2 आणि 3 पॉइंट्स येतील इथं. म्हणजे 0.200 म्हणजे 0.2. 0. काय सांगा? 2. 3 पॉइंट्स इकडे सर्कल ना. लक्षात येते तुमच्या. मग किलोवॅट. आता मला लक्षात टाइम. टाइम कशात घ्यायचा आहे? टाइम इन काय? आवर. टाइम कशात घेणार तुम्ही? आवर मध्ये घेणार. बरं लक्षात द्या. टाइम कशात घ्यायचा? आवर मध्ये. मग सांगा किती आवर्स वापरली टीव्ही? टीव्ही वापरली 5 तास. मी टीव्ही 5 तास चालवली. झाला टीव्हीचा मुद्दा क्लिअर? ठीक आहे. आता दुसरं काय? फ्रीज. दुसरं डिव्हाइस कोणते सांगा? फ्रीज. पहा, फ्रीज किती आहे? फ्रीजची पॉवर 300. म्हणजे फ्रीज एका सेकंदाला 300 जूल एवढी एनर्जी कंझ्युम करतो. 300 वॅट इज काय सांगा? पॉवर ऑफ काय सांगा? फ्रीज. बरोबर. ठीक आहे, काय सांगा? फ्रीजची पॉवर आहे किती आहे सांगा? 300 जूल. सॉरी 300 वॅट इज द युनिट ऑफ काय सांगा? पॉवर. फ्रीज एका सेकंदाला 300 जूल एवढी एनर्जी कंझ्युम करतो. येते लक्षात? and that's why his power is 300 वॅट. आता काय करायचं? परीक्षा पॉवर इन किलोवॅट. आपल्याला वॅट मध्ये नकोय. आपल्याला कशात हवी? किलोवॅट मध्ये हवी. मग किलोवॅट मध्ये करताना 1000 ने डिवाइड करा. 0.3 किलोवॅट इज द पॉवर ऑफ काय सांगा? फ्रीज इन किलोवॅट. किती तास लावलाय फ्रीज? 7 आवर्स. बरोबर. ठीक आहे, 7 आवर्स. मग 7 तासला. तर ते सर्वांना ठीक आहे. 7 आवर्स. इथं 5 तास, इथं 7 तास. चला तिसरं काय वापरले? बल्ब. पहा इथं वापरलाय काय सांगा? बल्ब.
लक्षात ठीक आहे. आता बल्ब जो आहे पहा किती वॅटचा आहे, फक्त 10 वॅटचा. एलईडी बल्ब असतात ना ते 10 वॅटचा आपण लावले आपल्या घरात असं गृहीत धरा. मग 10 वॅटचा किलोवॅट मध्ये करा, किती आलं सांगा. 0.01 1000 ने डिवाइड केले की 3 पॉइंट्स येतील. 0.010 म्हणजे 0.01 हे पास 10 आपण काय सांगा 1000 ने किती आलं 0.010 आलं. 3 पॉइंट्स रखले ना, मग 0.010 चा आपण 0.01 लिहिलं तरी चालतं. माहिती आहे सर्वांना? ठीक आहे. मग 0.01 किलोवॅट आलं ते. 1000 ने डिवाइड करायचं म्हणजे किलोवॅट मध्ये होता. लक्षात घ्या. किती तास लावलाय बल्ब? 10 आवर्स. बरोबर ठीक आहे 10 आवर्स. आलं लक्षात ठीक आहे. आणि मग या ठिकाणी आपला असणार आहे पार्ट टॉपिक आपला जे चौथा आहे, या ठिकाणी मी लिहिणार आहे इलेक्ट्रिकल एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. पॉवर इंटू काय सांगा टाइम. कळतं सर्वांना? हे पाहिजे फॉर्म्युला आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी इक्वल टू काय सांगा पॉवर इंटू टाइम. कारण पॉवर इक्वल टू एनर्जी आपण टाइम होतो, मग एनर्जी इक्वल टू पॉवर इंटू टाइम येणार. कळतं सर्वांना? सांगा पॉवर किती आहे? 0.2 0.2 आणि किती टाइम वापरले 5. मग 5 जुने 10. कळतं सर्वांना? 1 पॉइंट दिला 1 म्हणजे 1 किलोवॅट आवर. कळतं सर्वांना? 1 किलोवॅट आवर. पॉवर इज टेकन इन किलोवॅट, टाइम इज टेकन इन आवर, म्हणून किलोवॅट आवर. कळतं सर्वांना? एनर्जी. सांगा सेकंड काय सांगा फ्रीज किती आहे सांगा. पॉवर 0.3 किती तास 7. एनर्जी कशी काढायची? पॉवर इनटू टाइम. 7 × 21 2.1 किती आलं सांगा 2.1 2 पॉइंट काय सांगा 1 किलोवॅट आवर. किलोवॅट काय सांगा आवर. चला आता पुढे जाऊया. बल्ब सांगा मला किती आहे पॉवर बल्बची? 0.01 किलोवॅट मध्ये घ्यायची बरं का. आणि टाइम आवर्स किती वापरले सांगा 10 आवर्स वापरले. मी किती आलं सांगा 10 × 10 आणि 0. काय सांगा 10 आलं. 2 पॉइंट साठी द्यावे लागतील. कळते? मी काय आलं सांगा 0.10 किलोवॅट आवर. कळते सर्वांना? मग टोटल एनर्जी पहा लक्ष द्या. या ठिकाणी मी काय करणार आहे टोटल किती झाले टोटल पहा लक्ष द्या. 1 2.1 आणि किती सांगा 0.10. कळते सर्वांना? 0 शी 0 1 1 2 आणि इथं आलं काय सांगा 3 3.20 3 पॉइंट काय सांगा 20 किलोवॅट आवर. पहा 3.20 किलोवॅट काय सांगा आवर. लक्षात आलं सर्वांच्या? 3.20. आता पाहिलं देअरफॉर एनर्जी consumed per day is equal to 3.20 kilowatt hour. एवढी एनर्जी एका दिवसाला खर्च झाली. किती? एवढी. कळतं सर्वांना? ठीक आहे 3 पॉइंट. पण आता कोणता महिना बिल कोणत्या महिन्याचं काढायचंय? एप्रिलचं. मग जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये 30 डेज असतात. पहा नाऊ एनर्जी कंझ्युम्ड इन 30 डेज. किती दिवसाचं? ऑफ एप्रिल. आपल्याला एप्रिलचं बिल काढायचं ना. हे एका दिवसाचं झालं बरं का. एका दिवसाला टीव्ही 5 तास चालतो, फ्रीज 7 तास चालतो, बल्ब 10 तास चालतो. एका दिवसात झाले. आपल्याला एप्रिलचं बिल काढायचंय. मग 30 गुणिले काय करायचं सांगा 3.20 करायचं किलोवॅट आवर. मी किती आले पहा. किती एनर्जी कंझ्युम झाली पहा. 30 डेज ने या 3.20 ला मल्टिप्लाय करायचं पहा. 30 इंटू काय सांगा 3.20 टाकले. त्यांचं लक्ष द्या. 3 काय सांगा 20 0 0 3 2 6 आणि 3 3 काय सांगा 9 आणि 1 2 0 गेट्स कॅन्सल. बरोबर ठीक आहे. दॅट्स 96.00 96 काय सांगा 00 किलोवॅट आवर. लक्षात किती 30 दिवसाला किती एनर्जी कंझ्युम झाली 96 किलोवॅट आवर. म्हणजेच पहा लक्ष द्या एनर्जी कंझ्युम्ड इन एप्रिल इक्वल टू 96 युनिट्स. कारण किलोवॅट आवर त्यालाच आपण काय म्हणतो सांगा 1 युनिट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. कारण का एमएससी आपल्याला कोणते युनिट वापरते किलोवॅट आवर. म्हणजे आपले किती किलोवॅट आवर झाले 96. म्हणजे 96 युनिट आपण लाईटचे जाळले. हे लक्षात 96 युनिट्स आपण कंझ्युम केले लाईटचे. कळतं सर्वांना? कारण लाईटचं बिल जे असतं ते याच्यामध्ये येतं. किलोवॅट आवर म्हणजे युनिट. कळतं सर्वांना? आपण म्हणतो ना 10 युनिट जळले 20 युनिट जळले, या महिन्यात 15 युनिट जळले, या महिन्यात 50 युनिट लाईट जळली. युनिट म्हणजे काय कळालं? किलोवॅट आवरलाच युनिट म्हणतात. लक्षात ठेवा लाईटचं. आणि मग आता पहा रेट किती आहे. एका युनिटचा रेट किती आहे 5 रुपये पर युनिट. कळतं सर्वांना? मग रेट ऑफ काय सांगा रेट ऑफ लाईट किंवा इलेक्ट्रिसिटी म्हणून इलेक्ट्रिसिटी इज इक्वल टू काय सांगा 5 रुपीज पर युनिट. एका युनिटला किती 5 रुपये. मग टोटल कॉस्ट कशी काढायची पहा. टोटल कॉस्ट किंवा टोटल बिल ऑफ एप्रिल. टोटल बिल ऑफ काय सांगा एप्रिल. एप्रिल महिन्याचं टोटल बिल असणार आहे 5 गुणिले काय सांगा 96. कारण एप्रिल महिन्यात आपण 96 युनिट जाळले आणि एका युनिटचे रुपये किती आहेत 5. पहा
MSCB चा रेट जो आहे युनिटचा तो किती 5 रुपये. आपण किती युनिट जाळले 96 गुणिले काय सांगा 5 तर पहा 6 5 30 3 9 45 3 काय सांगा 48 एवढे रुपीज. एवढं आपण या ठिकाणी काय करूया सांगा रुपीज. तर 480 रुपीज विल बी द काय सांगा बिल फॉर एप्रिल फॉर यू. तर तुम्हाला एप्रिल महिन्याचं बिल येणार आहे 480 रुपये. कारण तुम्ही 96 युनिट लाईट जाळली एका युनिटला 5 रुपये होते. तर 5 गुणिले काय सांगा 96 अशा प्रकारे आपले 480 रुपये त्या ठिकाणी बिल येईल. तर तुमच्या घरात याच्यापेक्षा जास्त इन्स्ट्रुमेंट असतात. तुमच्या घरात मिक्सर असतो, तुमच्या घरात ट्यूब असतात, तुमच्या घरात फॅन्स असतात. हे लक्षात ठेवा. तुम्ही मोबाईल चार्जिंग करता, कितीतरी ठिकाणी इलेक्ट्रिक एनर्जी कंझ्युम करता. मग या सगळ्याचं बिल सगळ्याचं अशा पद्धतीने आपण बिल काढू शकतो. कुठल्याही घरातल्या किती वस्तू जरी तुम्ही वापरल्या तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता त्याचं बिल फाइंड आउट करू शकता. तर दिस इज द मेथड टू फाइंड आउट द कसा बिल ऑफ MSCB. MSCB आपल्याला कोणतं युनिट वापरते लक्षात घ्या. पॉवर इक्वल वर्क डन अपॉन टाइम. पॉवर इक्वल एनर्जी कंझ्युम्ड अपॉन काय सांगा टाइम. पण एनर्जी इक्वल पॉवर इनटू टाइम. कारण वर्क डन म्हणजेच एनर्जी असते. मी एनर्जी कशी काढायची पॉवर इनटू टाइम. तर MSCB आपल्याला लाईट बिल देताना पॉवर कशात मोजते किलोवॅट मध्ये आणि टाइम कशात मोजते आवर मध्ये मोजते. कळतं सर्वांना. म्हणून युनिट ऑफ एनर्जी युनिट असतं किलोवॅट इनटू आवर. लक्षात घ्या किलोवॅट इनटू काय सांगा आवर. तर 1 किलोवॅट आवर इज कॉल्ड एज काय सांगा लक्षात आलं का सर्वांच्या हे. ठीक आहे. मग किलोवॅट आवर 1 किलोवॅट आवर इज 1 युनिट ऑफ काय सांगा इलेक्ट्रिकल एनर्जी. कळलं सर्वांना. ठीक आहे. मी इथे लिहितो मी लागलं तर this kilowatt hour is the unit used by electricity board. इलेक्ट्रिसिटी बोर्ड आपल्याला कोणते युनिट वापरते किलोवॅट आवर. म्हणजे 1 किलोवॅट आवर म्हणजे 1 युनिट असतं लक्षात ठेवा. मग काय करायचं इथून पुढे कधी MSCB चा लाईट बिल जर काढायला तुम्हाला प्रश्न आला तर पॉवर कशात मोजायची किलोवॅट मध्ये आणि टाइम कशात मोजायचा आवर मध्ये. मग किती वेळा किलोवॅट आवर टीव्हीने खर्च केले ते काढायचे, किती किलोवॅट आवर फ्रीजने खर्च केले ते काढायचे, किती किलोवॅट आवर बल्बने खर्च केले ते काढायचे. सगळे मिळून बेरीज करायची. महिना कोणता होता एप्रिल ते परत 30 ने गुणलं एकूण एवढे युनिट झाले आणि रेट होता 5 रुपये. पण 5 ने गुणलं 480 रुपये बिल झालं. तर हे गणित नीट वाचा. याच्यावर तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचं गणित कुठलेही तुम्हाला लाईटचं बिल काढता येईल. आपल्याला अनसॉल्व्ड न्यूमेरिकल जे पुस्तक आहे त्यामध्ये सुद्धा असे काही एक्झाम्पल्स येणार आहेत ते आपण त्या ठिकाणी सोडवणार आहेत. तिथे पण तुम्हाला काही गणित कळतील. अशा रीतीने आज आपण ह्या धड्याचा जो काही थेरी पार्ट होता तो सगळा कंप्लीट केलाय. हे सगळं जे आहे ते तुम्ही सगळं लिहून घ्या. हे एक नोट लिहिल्यानंतर ते एक एक्झाम्पल सुद्धा त्या ठिकाणी लिहून घ्या. तर त्या सर्वांना इन दिस वे वी हॅव फिनिश द काय थेरी पार्ट. आता फक्त उद्या आपल्याला या धड्याचे जे काही अनसॉल्व्ड न्यूमेरिकल्स असतील ते मी उद्याच्या लेक्चरला घेईन. ओके. थँक्यू.